मित्रांनो, आज आपण खूपच स्पेशल अशा फळाबाबत जाणून घेणार आहोत आणि ते म्हणजे उंबर. उंबर याला औदुंबर असे देखील म्हटले जाते. उंबराच्या फळासोबतच त्याच्या पानामध्ये, सालीमध्ये आणि चिकामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत आणि आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात, की उंबर हे कोणत्या लोकांनी खावे, कधी खावे, कसं खावे, उंबरासोबत अजून काही पदार्थ खाल्ले जातात का? आणि उंबर हे सकाळच्या वेळेस खावे की संध्याकाळी खावे, उंबराचा चूर्ण करून खावे किंवा उंबर हे कोणत्या-कोणत्या रोगांसाठी किंवा कोणत्या-कोणत्या घरगुती उपायांसाठी महत्त्वाचे आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उंबर हे फळ दिसायला अगदी सुंदर आहे. उंबराबाबत संपूर्ण माहिती. जळवात झाला असेल किंवा टाचांना फोड आले असतील, रक्त वाहने या विकारात उंबराची फळे वाटून त्यांचा लेप करून रात्रभर स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावे आणि तिथं लावावे. यामुळे तुमचा जो जळवात असतो तो खूप कमी होतो. मित्रांनो, बरेचदा आपण पाहिलं आहे की काही लोकांच्या पायांना, टाचांना खूप जळजळ होते किंवा टाचांना फोड येतात, तर त्यांच्या अंगामध्ये उष्णता असते. त्याला आपण जळवात असेही म्हणतो. तर जर तुम्हाला ती उष्णता घालवायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही मस्त उंबरं कुटून घ्यायचे आहेत, मस्त एकाच्या खलबत्त्यामध्ये वगैरे आणि त्याच्यानंतर त्याचा लेप बनवायचा आहे. थोडं पाणी टाका आणि ते मस्त पायावर रात्रभर लावा. तुम्हाला खूप आराम मिळेल. साधारणपणे आंबा, पेरू, चिक्कू, द्राक्ष या फळांचे फायदे आणि त्याचे शारीरिक गुणधर्म जवळपास साऱ्यांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे अनेकदा डॉक्टर देखील आहारात किंवा डाएटमध्ये आपल्याला फळांचा समावेश करा असा सल्ला देतात. जेव्हाही आपण आजारी पडतो किंवा आपल्याला काही सेल्स वगैरे कमी होतात, म्हणजे व्हाईट पेशी वगैरे कमी होतात, आपण ॲडमिट होतो, तेव्हा नेहमीच डॉक्टर आपल्याला म्हणतात की तुम्ही फळे खा, नारळाचं पाणी प्या. मात्र अशी काही फळे आहेत, ज्यांच्याविषयी आपल्याला फारसं माहीत नसतं. जसे की उंबर. उंबर हे फळ खूप मोठ्या प्रमाणावर औषधी आहे. उंबराच्या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात किंवा ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यानंतर ही फळे लाल रंगाची होतात आणि जी उंबराची मोठी-मोठ्या फांद्या असतात, त्यांना देखील चांगली अशी फळे येतात. ही फळे पिकल्यानंतर चांगली लाल होतात आणि फळे गोल चिकूच्या आकाराची असतात. उंबराची फळ माणसासोबत जनावरे देखील खूप आनंदाने खात असतात. या फळांच्या आत अळीसारखे काही प्रकार दिसतात. त्यामुळे पिकलेले उंबर फोडून खाण्यापेक्षा सरळ पूर्ण खाताना काहीही वाटत नाही. फळाचे मधून 2 तुकडे केल्यास एक तुकडा दुसऱ्या तुकड्यासोबत घासून खाल्ले तर चव अधिक चांगली लागते. उंबराच्या झाडावर पक्षी, कीटक, खारी याचे आवडते वसतिस्थान असते. खूप असे पक्षी उंबराच्या झाडावर येऊन बसतात. आता बघूयात काही उपयोग. उंबराच्या झाडाचे फळ त्याच्या चव आणि पौष्टिक मूल्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. ते गोड, रसाळ आणि पिकल्यावर जांभळ्या काळ्या रंगाचे असते. फळ ताजे खाऊ शकतो आपण किंवा काही लोक कच्चे देखील उंबराचे फळ खातात. मात्र ते व्यवस्थित धुवून खावे, कारण की त्याच्यावरती घाण वगैरे, कचरा वगैरे असू शकतो. डेझर्टमध्ये वापरले जाऊ शकते किंवा जॅम, जेली आणि ज्यूसमध्ये देखील याची प्रक्रिया केली जाऊ शकते. काही काही देशांमध्ये उंबराचे जॅम, ज्यूस देखील बनवले जातात. त्यात जीवनसत्वे देखील असतात, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असतात. तर बघूया याचे काही औषधी गुणधर्म. फळ, पाने, साल आणि बियासह उंबर वृक्षाचे विविध भाग त्याच्या उपचारात्मक गुणधर्मासाठी आयुर्वेदिक आणि सिद्धांतसारख्या पारंपरिक औषध पद्धतीमध्ये वापरले गेले आहेत. या फळामध्ये डायबेटिक, अँटीऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत. हे पचनास मदत करते आणि एकूण आतडे आरोग्यास प्रोत्साहन देते असे मानले जाते. मित्रांनो, पारंपरिक औषधी पद्धतीने उंबराच्या झाडाच्या त्याच्या संभाव्य आरोग्य फायद्यासाठी दीर्घकाळ वापर केला असला तरी या द्रव्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी वैज्ञानिक अजून शोध घेत आहेत. अजूनपर्यंत खूप खूप मोठ्या रिसर्च सेंटरमध्ये उंबराच्या झाडामध्ये काय गुणसत्व आहेत किंवा याचा कशासाठी वापर होऊ शकतो, यावर संशोधन चालू आहे. काही अभ्यासकांनी असे सुचवले आहे की फळामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत आणि ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. पाने आणि साल याचा त्यांच्या
संभाव्य प्रतिजैविक आणि दाहक विरोधी प्रभावासाठी तपास केला जात आहे आणि रिसर्च सुरू आहे. उमराच्या झाडाच्या पानांचे काही फायदे आहेत का? तर ते बघूया. उमराच्या झाडाच्या पानांचे अनेक संभाव्य फायदे आहेत आणि ते विविध पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये वापरले जातात. उंबर झाडाच्या पानांशी संबंधित काही मुख्य गोष्टी आपण बघूयात. उमराच्या झाडाची पाने त्याच्या संभाव्य अँटी डायबेटिक प्रभावासाठी पारंपरिक औषधामध्ये फार पूर्वीपासून वापरली जात आहेत. ते इन्सुलिन स्राव उत्तेजित करून आपल्या शरीरात इन्सुलिन तयार करते आणि आपल्या शरीरात जी साखरेची पातळी असते तिला नियंत्रित करते. भरपूर अभ्यासकांनी असे सुचवले आहे की उमराच्या पानामध्ये असलेल्या काही संयुगामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा हा आजार होण्याचा धोका असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असू शकते. उमराची काही पाचक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. पारंपरिक औषधामध्ये उमराच्या झाडाची पाने बहुतेक वेळा पाचन आरोग्यासाठी वापरली जातात. असे मानले जाते की त्याच्यामध्ये सौम्य तुरट आणि वाहक गुणधर्म आहेत, जे अपचन, सूज येणे, पोट फुगणे यासारख्या पाचन समस्येपासून मुक्तता होण्यास मदत करते. पाने पचन सुधारण्यासाठी आणि निरोगी आतडे वाढवण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर स्वयंपाकासाठी देखील उमराचा उपयोग केला जातो. औषधी आणि पौष्टिक मूल्याव्यतिरिक्त उमराच्या झाडाचे फळ स्वयंपाकघरात देखील वापरले जाते. काही प्रदेशामध्ये याचे जाम बनवले जाते, ज्यूस बनवले जातात. शिवाय अगदी अल्कोहोलयुक्त पेय बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. फळाचा तिखट आणि गोड चव विविध पाककृतीमध्ये एक अनोखी चव जोडते. एवढेच नाही तर उमराच्या फळाला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. भारतीय उपखंडात उमराच्या झाडाला धार्मिक आणि सांस्कृतिक असे मान्यता आहेत. हे हिंदू पौराणिक कथांमध्ये पवित्र मानले जाते आणि भगवान कृष्णाशी संबंधित आहे. उमराच्या झाडाचे फळ हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे, असे खूप कथांमध्ये याचा नोंदवा आला आहे. हे सहसा धार्मिक विधी आणि सणामध्ये देवतांना अर्पण केले जाते. भरपूर वेळा आपण बघतो की काही स्त्रिया ह्या उमराच्या झाडाची म्हणजे उमराच्या जे झाडाचं खालचं खोड असतं तिथे पूजा करताना आपल्याला दिसतात, कारण की याचं खूप अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये. तर काही लोकांना प्रश्न पडतो की उमराच्या झाडाला फूल असतं का आणि उमराच्या झाडाचं फूल कुठं असतं? तर मित्रांनो, उंबर म्हणजे औदुंबर. जर याला आपण उभं धरलं आणि त्याला उभं तोडलं की आतमध्ये पुष्कळ फुलं आपल्याला दिसतील. वरच्या बाजूला म्हणजे तोंडाकडे नर पुष्पाची रांग, त्या खालोखाल मादी पुष्पाची रांग असते. यात काही छोटे छोटे जिवंत कीटक देखील आढळतात आणि हे कीटक खूप महत्त्वाचे असतात. ते उमराच्या परागीभवन प्रक्रियेत मोलाची मदत करतात. तर मित्रांनो, यात दोन भाग असतात. एक पुष्प म्हणजे स्त्री पुष्प आणि पुरुष पुष्प. या एवढ्या सूक्ष्म आकारामुळे बऱ्याच लोकांना उमराचं फूल कुठे असतं असा प्रश्न भेडसावत असतो आणि काही अफवा देखील पसरवल्या आहेत. म्हणजे जसे की उमराचे फूल बैलगाडीच्या चाका एवढे असते, ते अमावास्येलाच दिसते आणि ते नशीबवान व्यक्तीलाच दिसते. तर ही पूर्णपणे खोटी अफवा आहे. असे मुळीच नाही. उमराचे फल म्हणजे फूल हे उमराच्या फळाच्या वरच्या भागात असते. जर उमराचं फळ तुम्ही तोडलं तर तुम्हाला तिथे ते दिसेल, परंतु ते खूप सूक्ष्म आणि छोटं असतं. त्यामुळे बहुतेक लोकांना वाटतं की हे फूल नसतं, मात्र उमराचं फूल हे त्याच्या वरच्या भागाला असतं. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. लहान मुलांना खूप वेळा गोवर येतात, तर अशा वेळेस उमराच्या पानावर जी लहान फोडे असतात ना, ती खूप महत्त्वाची असतात. ते फोड दुधात जर आपण वाटून दिलं लहान बाळांना किंवा ज्यांना कांचणे आले असतील, तर त्या विकारावर खूप आराम मिळतो. अजून एक उपाय म्हणजे मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे भरपूर लोकांची यकृत वृद्धी होते, म्हणजे पोट मोठं होतं. तसंच जलोदर होण्याची भीती असते. अशावेळी बकरीच्या दुधात उमराची फळे उकळून खाल्ल्यास आराम मिळतो. म्हणजे बकरीचं दूध घ्यायचं आहे आणि उमराची
फळे घ्यायची आहेत आणि वाटल्यास तुम्ही त्यांना मध्यभागातून कापून घेऊ शकता आणि मग त्यांना उकळून ते पाणी त्या व्यक्तीला पिण्यास द्यायचे आहे. यामुळे चांगल्यापैकी आराम मिळतो. मलेरिया किंवा हिवताप झाला असेल तर अशा विकारात उमराच्या सालीचे चूर्ण दुधातून दिले जाते. उमराची साल जर तुम्ही पाहिलीच असेल, उमराच्या झाडाला सफेद आणि थोडीशी काळपट रंगाची साल असते. ती साल मस्त काढायची आहे आणि तिला वाटून घ्यायची आहे आणि वाटल्यानंतर त्या सालीला दुधासोबत द्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.